पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला फळभाज्या आणि फुलांची आरास। भाविकांची पहाटेपासून दर्शनासाठी मोठी गर्दी। नाशिकच्या रामकुंडवर तीर्थस्नानासाठी हजारो भाविक दाखल। मकर संक्रांतीनिमित्त तीर्थस्नानाचं महत्त्व। देशभरातील तीर्थस्नानांवर मोठी गर्दी। मकर संक्रांतीनिमित्त नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये भाविकांची गर्दी। देशभरातील भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल। पहाटेपासूनच भाविकांच्या मंदिर परिसरामध्ये रांगा। पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात देखील भाविकांची गर्दी। मकर संक्रांतीच्या निमित्तानं दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। बाप्पाजवळ तिळगुळाची आरास। गडचिरोलीमधील कालेश्वरम देवस्थानामध्ये देखील भाविकांची मोठी गर्दी। मकर संक्रांती निमित्त दर्शनासाठी भाविकांची मांदी आली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरेगावामध्ये उत्तेश्वरचं दर्शन घेतलं। मंदिराचा जीर्णोद्धार लवकरच पूर्ण होऊ दे, महाराष्ट्रातील जनतेला सुखी ठेव अशी प्रार्थना। तर अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याच्या वतीनं पतंग महोत्सवाचं आयोजन। हनुमानगढीमध्ये मकर संक्रांतीच्या निमित्तानं पतंग महोत्सवाची धूम। नांदेडच्या हदगाव तालुक्यातील तामसा इथं उद्या भाजी भाकरीच्या पंक्तीचं आयोजन। 125 क्विंटलच्या भाकरी आणि 250 क्विंटलची भाजीची मेजवानी। नंदुरबार जिल्ह्यामधील अतिदुर्गम भागातून वाहणाऱ्या नर्मदा नदी काठावर हजारोंच्या संख्येनं गर्दी। मकर संक्रांतीनिमित्त नर्मदा नदीमध्ये स्नान करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील चिखलीमध्ये झोले बाबा यात्रा महोत्सव उत्साहामध्ये साजरा। पालखीची गावातून भव्य मिरवणूक काढली। हजारो भाविकांनी दर्शन घेतलं। वाशीमध्ये संत झोले बाबा यांचा 60वा भव्य यात्रा महोत्सव। यात्रेमध्ये हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। नागपूरच्या हबीबनगर परिसरातील एका घरामधून 145 मांजा जप्त। नायलॉन मांजा विक्री प्रकरणी एकाला अटक। 2,17,000चा मुद्देमाल जप्त। नागपूर पोलिसांकडून नायलॉन मांजाबाबत खबरदारी। दुचाकीवर यू आकारामध्ये तार बांधून दुचाकीस्वाराला सुरक्षा। मांजामुळे गळा कापण्याच्या घटनेमध्ये वाढ होत असताना पोलिसांची खबरदारी। नागपूरमध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबल नायलॉन मांजामुळे जखमी। दुचाकीवरून येत असताना कॉन्स्टेबल शीतल खेडकर यांच्या नाकाला दुखापत। नायलॉन मांजानं पतंग उडवणाऱ्यांची नाशिक पोलिसांकडून धरपकड। दिवसभरामध्ये 9 जणांवर कारवाई तर 8 जणांवर गुन्हे दाखल। इंदिरानगर पोलिसांची कारवाई। चंद्रपूर पोलिसांनी नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांना तालुक्यातून तडीपार केलं। पोलीस विभागाकडून नायलॉन मांजा विक्री विरोधात पहिलीच कारवाई। पोलिसांच्या कारवाईनंतर देखील नागपुरात जीवघेण्या नायलॉन मांजाची विक्री सुरूच। इंटरनेट इन्स्टाग्रामवर उघडपणे मांजाची विक्री होते। अकोल्यामध्ये नायलॉन मांजावर पालिकेकडून कारवाई। विक्रेत्यासहित ग्राहकाला ताब्यात घेतलं। आरोपींवर रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। परळीमध्ये वाल्मिक कराड समर्थकांचा आत्मदहनाचा प्रयत्न। अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न। कराडच्या समर्थनार्थ आक्रोश। या ठिकाणची परिस्थिती हत्येमधील सर्वच आरोपींना फाशी व्हावी ही एकच मागणी। फरार आरोपीला लवकरच अटक होईल असं आश्वासित केलं आहे। एसआयटी प्रमुखांची भेट घेतल्यानंतर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया। सांगलीमध्ये 23 तारखेला बहुजन जन आक्रोश मोर्चा। बीड आणि परभणी घटनेच्या निषेधार्थ मोर्चा निघणार। मनोज जरांगे, बजरंग सोनवणे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर या मोर्चात सहभागी होणार। वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर समर्थक आक्रमक। आजपासून परळीमध्ये बेमुदत बंदचं आवाहन। व्यापारी बांधवांची घोषणा। बीडमध्ये एसटी बसवर दगडफेक। परळी ते कौडगाव कानडी बसवर दगडफेकीचा प्रकार। काचा फुटून बसचं मोठं नुकसान। वाल्मिक कराड समर्थक रस्त्यावर देखील उतरले। बाजारपेठांमधून रॅली काढत समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये तहसील कार्यालयासमोर बीड आणि परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन। बहुजन संघर्ष सेनेकडून आंदोलन। विविध मागण्यांचं तहसीलदारांना आंदोलकांकडून निवेदन देण्यात आलं। बीडच्या केजमधील आडस गावामध्ये 2 गटात वाद झाल्यानंतर धारूर पोलिसांकडून पिस्तूल आणि चाकू देखील जप्त। दोन्ही गटाकडून परस्पर विरोधात गुन्हा दाखल। अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीमधील महिला कामगार आक्रमक। मनसे पदाधिकाऱ्यांच्या वतीनं महिला कामगारांचा पोलीस कार्यालयावर ठिय्या। कंपनीतील अधिकाऱ्यानं शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप। अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी।
बुलढाण्यामध्ये आयसीएमआर टीमकडून केस गळती बाधितांची तपासणी. जिल्हा आरोग्य विभाग अधिकाऱ्यांसह आयसीएमआर टीमकडून केस गळती प्रकरणामध्ये तपासाला सुरुवात. नांदेडमधील भाग्यनगर रस्त्याची दुरवस्था. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात होण्याची शक्यता. तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी. सांगलीमध्ये 100 एसटी बसेस भंगारा. प्रशासनाची बस सेवा देताना कसरत. लांब पल्ल्याच्या फेऱ्यांमध्ये कपात. नव्या बसेसची मागणी. पालघरमधील 35% वनक्षेत्र घटलं. भूमाफियांकडून जंगलतोड. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्टच्या अहवालातून माहिती समोर. पुणे बंगळुरू महामार्गाचं कंत्राटदार डीपी जैन कंपनीच्या कामगारांचं काम बंद आंदोलन. पगार थकल्यानं कामगारांचं आंदोलन. आंदोलनामध्ये 600 ते 700 कर्मचारी सहभागी. लातूरच्या गरसुळी तलावामध्ये संभाजी सेनेच्या कार्यकर्त्यांचं जलसमाधी आंदोलन. ग्रामसेवकांच्या विविध मागण्यांवरून संभाजी सेनेचे कार्यकर्ते आक्रमक. कराडमधील केदार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची पोलीस स्टेशनची सहल. पोलीस विभागाच्या कामकाजाबद्दल ज्ञान वाढवण्यासाठी सहलीचं आयोजन. विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या वापरातील साहित्य तसंच सर्व विभागाची माहिती घेतली. बारामतीमध्ये 16 ते 20 जानेवारी दरम्यान कृषी प्रदर्शन भरणार. शरद पवार, अजित पवार, माणिकराव कोकाटे, पंकजा मुंडे देखील उपस्थित राहणार. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोनं प्रतितोळा 1100 तर चांदी 2000 रुपयांनी महागली. सोनं जीएसटीसह 81,164 रुपये प्रतितोळा तर चांदी 92,000 रुपये प्रति किलोवर. सोलापूरच्या गुळसडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा बाल आनंद बाजार. विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार कौशल्य वाढवण्यासाठी बाल आनंद बाजाराचं आयोजन. पालघरच्या जव्हार आगारामधील बसेसची दयनीय अवस्था. मोडकळीस आलेल्या बसेसला काथ्यांचा आधार. प्रवाशांसह वाहन चालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. धाराशिवच्या उमरगामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विद्युत रोषणाई. विद्यापीठ नाम विस्ताराच्या वर्धापन दिनानिमित्त विद्युत रोषणाई. विविध कार्यक्रमांचं आयोजन. भीमा कोरेगाव दंगलीच्या चौकशीसाठी नेमलेल्या चौकशी आयोगाकडून या आठवड्यामध्ये अंतिम अहवाल तयार केला जाणार. 15 ते 18 जानेवारीपर्यंत अंतिम युक्तिवाद होणार. शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचं 18 आणि 19 तारखेला शिबिर. शिबिरामध्ये पक्षाची आगामी रणनीती त्याचबरोबर ध्येय धोरण आखण्यात येणार. राष्ट्रवादीचे नेते शिबिरामध्ये मार्गदर्शन करणार. मंत्री अशोक उईके यांची नाशिकच्या मुंधे गावमधील सेंट्रल किचनला भेट. आदिवासी विश्रामगृहातील मुलींसोबत उईके यांनी संवाद देखील साधला. सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते श्रीकृष्ण गुरुकुल विद्यालय आणि पतसंस्थेचं उद्घाटन. ग्रामीण भागातील मुलींसाठी निवासी गुरुकुल उभारलं. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे ॲक्शन मोडमध्ये. मनसेच्या भिवंडी लोकसभा प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक. प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे आणि ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. सोलापूरच्या ग्रामीण भागातील एसटी बसेसची दुरुस्ती करा, अन्यथा बस डेपोसमोर आंदोलन करू. मनसेचा एसटी प्रशासनाला निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा. अमरावती जिल्ह्यामध्ये कापूस वेचणीला महिला मजूर मिळेना. मजूर मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल तर शेतकऱ्यांना कापसाच्या भाववाढीची प्रतीक्षा. जालन्यामध्ये ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे कांदा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव. शेतकरी हवालदिल. पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. तर पुढील 10 दिवस ढगाळ वातावरण कायम राहण्याचा अंदाज. नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आज तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे ढगाळ वातावरण. सोलापूरच्या करमाळा तालुक्यामध्ये गव्हाचं पीक जोमात. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. पुणे महानगरपालिकेच्या सर्व शाळांचं ऑडिट होणार. तर सर्व शाळांमधील इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन देखील केलं जाणार. पिंपरी चिंचवड शहरामध्ये पोलीस शासकीय सेवकांवर हल्ले. वर्षभरामध्ये 35 गुन्हे दाखल. पुण्यातील कला क्रीडा महोत्सवाअंतर्गत भजन स्पर्धेमध्ये महुडे खुर्द जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा पहिला क्रमांक. शिक्षणाधिकारी संजय नाईकवाडे यांच्याकडून विद्यार्थ्यांचं कौतुक. दुबईमधील गणेश मंडळाकडून जगद्गुरू संत तुकोबारायांच्या मंदिराची उभारणी. तर मंदिर उभारणीच्या कार्यक्रमानिमित्त दुबईमध्ये संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज प्रशांत मोरे यांचं कीर्तन.
पुण्यामधील लोणावळा इथं घरामध्ये खेळणाऱ्या चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न. मुलीच्या पालकांनी आरडाओरड केल्यानं नागरिकांनी आरोपीला पकडलं. आरोपीवर गुन्हा दाखल करून पोलिसांकडून पुढील तपास सुरू. लग्नाचा आमिष दाखवत 25 महिलांची फसवणूक करणाऱ्या एकाला कोल्हापूर पोलिसांकडून अटक. फिरोज शेख असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू. भंडाऱ्याच्या कवलेवाडा परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या मोटार पंप चोरीच्या घटनांमध्ये वाढ. गेल्या 15 दिवसांमध्ये 3 चोरीच्या घटना. शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल. सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन. प्रयागराजमधील कुंभमेळ्यामध्ये अखेरचा श्वास घेतला. आमदार देवेंद्र कोठे यांचे ते काका होते. नांदेडमध्ये गंभीर गुन्हे असलेल्या 48 आरोपींना पोलिसांनी जिल्ह्याबाहेर हद्दपार केलं. नांदेड पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची मोठी कारवाई. एमपीडीए कायद्याअंतर्गत 12 जणांना कारागृहात स्थानबद्ध केलं. नाशिकच्या देवळा शहरामध्ये घरफोडीची घटना. घर बंद असल्याचं पाहून चोरट्यांनी 61,000 डल्ला मारला. घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. लातूर ग्रामीण पोलिसांकडून लूटमार करणाऱ्या 5 जणांना अटक. आरोपींकडून 4 दुचाकी आणि खंजर देखील जप्त. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. नाशिकच्या लासलगावमध्ये नायलॉन मंचामुळे युवक गंभीर जखमी. युवकाच्या गळ्याला तब्बल 41 टाके पडले. बंदी असलेला नायलॉन मांजा येतोच कुठून, नागरिकांचा सवाल. कल्याणमधील सनराईज गॅलेक्सी इमारतीमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण. अनेक तक्रारीनंतर देखील पालिका दुर्लक्ष करत असल्याचा रहिवाशांचा आरोप. रहिवाशांना सध्या स्वच्छालयाचं पाणी पिण्याची वेळ. कल्याण डोंबिवलीमध्ये गांजा तस्करी करणाऱ्या आरोपीला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाकडून सराईत गुन्हेगाराला अटक. आरोपीवर 6 साखळी चोरीचे तर 3 वाहन चोरीचे गुन्हे असल्याचं स्पष्ट. धुळे शहरामध्ये 26 जानेवारीपासून एका दिवसाआड पाणीपुरवठा होणार. सध्या शहरामध्ये 3 ते 4 दिवसाआड पाणीपुरवठा. जळगावच्या जामनेर तालुक्यातील तोंडापूरसह परिसरामध्ये रानडुकरांचा धुमाकूळ. रानडुकरांकडून 2 एकरवरील मका पिकाचं नुकसान. वनविभागानं भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर, बिग डिस्काउंट डील्स. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा.